महाराज बस 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 आणि स्वयंभू श्रीरामाच्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये येत्या 5 फेब्रुवारीला होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज जिल्हा परिषदच्या लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या 4 वर्षापासून हा मावळ तालुका पिंजून काढला, अनेक जनतेचे आशीर्वाद घेऊन जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या लाडक्या भगिनी मेघाताई प्रशांतजी भागवत, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे तरुण तळसार या उमेदवार रवी शेटे आणि त्याचप्रमाणे इंग्रजी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे या सर्व 3 उमेदवारांच्या प्रतिनिधार्थ आपण आपल्या नवलकुंद्रे गावामध्ये भरत महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्रीफळाचं अर्पण करून या ठिकाणी शुभारंभ करत आहोत। या 3 उमेदवारांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे। ही निवडणूक ऐतिहासिक होत असताना प्रशांत अण्णा भागवत हे सर्व समाजामध्ये, सर्व स्तरामध्ये, लोकांमध्ये, महिलांमध्ये, पुरुषांमध्ये, युवकांमध्ये या मतदारसंघात त्याचं सर्वात लोकप्रिय नाव जर कुणाचं असेल तर प्रशांतदादा भागवतांचं आहे। म्हणून या ठिकाणी चुरशीची निवडणूक होत असताना त्याच तोलामालाचे उमेदवार ज्यांनी या मावळ पंचायत समितीचे सभापती म्हणून, या गावचं एक नेतृत्व म्हणून, मावळाचं नेतृत्व म्हणून, मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्ड कमिटीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवृत्तीभाऊ शेटे यांचे चिरंजीव रवी निवृत्तीभाऊ शेटे हे देखील पंचायत समितीच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी रिंगणामध्ये उभे आहेत। आज त्याचप्रमाणे स्वर्गीय दिगंबरदादा बेगडे माजी आमदार यांचे पुतणे आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक अण्णासाहेबजी बेगडे यांचे चिरंजीव आणि युवा नेते आमचे सहकारी रवींद्रप्पा बेगडे यांचे बंधू श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे असे 3 उमेदवार तगडे आणि तोलामालाचे उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिले आहे। आणि म्हणून येत्या 5 फेब्रुवारीला आपलं बहुमत लाख मोलाचं मत देऊन या 3 उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्या अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र। यानंतर प्रशांतांना भागवत आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज खऱ्या अर्थानं नवलकुंद्रे गावातील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना, आज खऱ्या अर्थानं आपण भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन या नव्या पर्वाची सुरुवात करत आहोत। आणि नवा पर्व म्हणजे हा मेघा भागवत, हा नवा पर्वाचा अध्याय या ठिकाणी सुरुवात होत असताना आज माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, निवृत्तीभाऊ शेटे, त्याचप्रमाणे रवी आप्पा बेगडे, प्रसन्न डोरे, शांताराम बापू कदम, गुलाब काका माळसकर, नितीनजी मराठे या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी, नाना मराठे या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जो माझ्यावर, माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला तो नक्कीच सार्थ करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करीन। आज गेले 4 वर्ष 2022 पासून आज या मतदारसंघात मी फिरत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखात समाविष्ट होण्याचं काम मी आणि माझ्या पत्नीने केलेलं आहे। एक समाजाचं काम करण्याचं ध्येय धरून मी काम करत असताना खऱ्या अर्थाने त्या दिवशी उमेदवारी जाहीर होणार होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या। माझा राजीनामा ज्यावेळेस त्या ठिकाणी गेला तर माझं नाव त्या उमेदवारांच्या यादीमध्ये असतं आणि त्यांनी जर माझ्या राजीनाम्याला प्रत्युत्तर म्हणून ते उमेदवारांची यादी जर त्या पत्रकारांना दिली असती तर मी पण मान्य केलं असतं की मला उमेदवारी देणार होते। पण हा बोल थापांना बळी पाडायचं आणि चुकीचा संदेश लोकांपर्यंत द्यायचा। खऱ्या अर्थानं मी गेली 4 वर्ष हा माझी परीक्षेसाठी अभ्यास करतोय आणि जर मी MPSC सारख्या परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्ही कुठेतरी मला म्हणायचं की तू 12वीच्या पेपरला बस, मग ते परीक्षा न देण्याला काय अर्थ आहे? आज सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना एक शेतकऱ्याचा मुलगा, एक गाडा मालक
आणि एक सर्वसामान्यांची भगिनी म्हणून माझी पत्नी काम करत आहे. कुठलाही राजकीय वर्ग असत नाही. आणि माझी ही निवडणूक खऱ्या अर्थानं ज्या प्रस्थापित घराण्याविरुद्ध आहे. एकाच कुटुंबात किती पदं हवी, एकाच कुटुंबात किती न्याय हवा, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण न्याय कधी देणार, हा भैरवनाथ महाराज जागृत आहेत. आणि भैरवनाथ महाराजांच्या आशीर्वादानं येत्या 5 तारखेला कमळ चिन्हावरील बटन दाबून 7 तारखेला विजय मेळाव्यासाठी देखील आपण या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, असं या ठिकाणी मी आश्वस्त करतो. आणि आपण सर्वांनी मतरूपी आशीर्वाद, माझी पत्नी मेघा भागवत असेल, त्याचप्रमाणे रवींद्र निवृत्तीभाऊ शेटे असेल, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे असेल, या सर्वांना द्यावा ही मी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतून थांबतो. जय श्रीराम. यानंतर पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र निवृत्तीभाऊ शेटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज वराळी पंचायत समिती गट आणि इंदुरी आणि वराळी या निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी आज भैरवनाथ मंदिरामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. माझी राजकीय कारकिर्दी ही भैरवनाथ मंदिरामधूनच सुरू झालेली आहे. गेले 7-8 वर्षापूर्वी आमच्या गावची यात्रा होती आणि त्या गावचा यात्रेचा अध्यक्ष म्हणून त्या मंदिरात मला एकमुखाने निवडून दिलं होतं. आणि त्या दिवसापासून कारकिर्दी इथून चालू झाली. आज स्वाभिमानाने पण सांगावंसं वाटतं की बाळाभाऊ भेगडे यांची उमेदवारी देखील ह्याच मंदिरात असताना गावभर टीकेचा दौरा चालू होता आणि त्यांची उमेदवारी देखील ह्याच मंदिरात जाहीर झालेली आहे. म्हणजे मला सांगायचं एकच आहे की हे मंदिर खूप जागृत आहे. इथं कुठल्याच प्रकारचा अन्याय होत नाही. ह्या मंदिरात न्याय दिला जातो. आणि माझी कुठल्याच प्रकारची इलेक्शन लढण्याची इच्छा नव्हती. मी माझ्या पक्षश्रेष्ठींना पण सांगितलं होतं, पण ते म्हणले तुला लढावं लागेल. मी त्यांच्या पक्षश्रेष्ठींसोबत एका विषयावरती तह केलं होतं. म्हणलं माझ्या जर गावातील जर काही सैन्य असतील त्या ठिकाणी लढण्यासाठी तर मला त्यांच्या विरोधात लढायचं नाही. पण पार्टीचा आदेश आला, दिलेल्या वेळेमध्ये लढाई झाली नाही, पार्टीने उमेदवारी जाहीर केली. इतिहासात एक वाक्य लिहिलेलं आहे, परतीचे दोर कापिले. आज शलार मामांनी ज्यावेळेस कोंढाण्यावरती लढाई सुरू होती त्यावेळेस परतीचे दोर कापले. ही माझी सगळे शलार मामा आहेत, त्यांनी माझे परतीचे दोर कापलेले आहेत. आता प्राण गेलं तरी लढावं लागेल. ठीक आहे, लढण्यासाठी इथं आले. 3-4 दिवसापूर्वी इथं तहाची मिटिंग झाली. तहासाठी ठरलं काय घ्यायचं काय द्यायचं. मी माझी भूमिका स्पष्ट मांडली होती की गावात जर कुठल्या प्रकारचा तेढ निर्माण होत असेल तर कसल्याही परिस्थितीत मी तह करायला तयार आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळा. आणि जी माझ्या वडिलांना वागणूक देण्यात आली, जे काही शब्दांचा वाक्यप्रचार करण्यात आला, आमच्या कुटुंबाचा स्वाभिमान दुखावला. आणि स्वाभिमानासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तयारी नसताना देखील आम्ही उतरलो. झालं होत असताना तह झाला. आम्ही कुठल्याही पक्षश्रेष्ठींचा विचार न घेता मी माझा तहासाठी थांबलो. परंतु ही तह हा वराळे आणि नवला कुंभरे ही एक वतनदारी आहे. आणि त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा जांभूळ असेल, ब्राह्मणवाडी असेल, साते असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपले छोटे छोटे वतनदार आहेत. त्यांच्यावर देखील अन्याय केला. परंतु वराळ्यामध्ये आणि नवला कुंभऱ्यामध्ये सगळ्यांना सांगितलं तुम्हाला इथं वतनदारी देतो, वराळ्यावाल्यांना सांगितलं तुम्हाला तिकडे वतनदारी देतो. तिथल्या सैन्यांमध्ये भांडणं लावून दिली आणि इथल्या सैन्यांमध्ये भांडणं लावून दिली. पण ह्या सगळ्या भूमिका माझी स्पष्ट आहे. परंतु ही खरी लढाई ही कोंढाण्याची नव्हती, ही लढाई दिल्लीची होती. दिल्ली कुणाला पाहिजे लक्षात आलं ना तुमच्या? दिल्ली म्हणजे हा आपला जिल्हा परिषदचा जो उमेदवार आहे मेघाताई भागवत. ठीक आहे, या सर्व प्रक्रियेतून आज तुम्ही सर्वजण मला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिलात. मी तुमचं सर्वांचं धन्यवाद देतो, आभार मानतो. आपल्या जिल्हा परिषदेच्या लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती मेघाताई प्रशांतजी भागवत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा नमस्कार. आज इथं उभं राहताना मला इतका
आनंद होतोय की आज सर्वसामान्य महिलेसाठी, सर्वसामान्य भगिनींसाठी, मुलीसाठी आज तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलेले आहे. तो माझ्यावरचा विश्वास नाही तर दादांवरचा आजपर्यंत केलेल्या कामावरचा विश्वास आहे. ज्यावेळेस माझ्या मनावर अन्याय झाला की आज दादांना म्हणजे भाऊंना सांगते की खरा न्याय भाजपच्या जनतेने भाजप जनता पार्टीने दिला. त्यामुळे मी त्यांची कायम ऋणी राहील. आणि जो दादांनी शब्द दिला, आज मी पण शब्द देते की खरं मनापासून काम करा आणि मनापासून सगळ्याची सेवा करा. फक्त एक संधी द्या. 5 फेब्रुवारीला आज भाजपाचं बटन दाबून तुमच्या मेघताईला निवडून द्यायचं. तो तुमचा विजय होणार आहे, माझा नाही. धन्यवाद. आणि एवढं बोलून थांबते. धन्यवाद. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही कणखर भगिनी नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि म्हणून अशा ताईला साथ देणं तुमचं आमचं सर्व भगिनींचं, सगळ्या मतदारांचं काम आहे. आणि येत्या 5 तारखेला त्यांच्या डोळ्यातले आश्रू पाहून कमळाचं बटन दाबायला विसरू नका, अशा प्रकारची विनंती करतो. आणि यानंतर मावळ विधानसभा प्रचार प्रमुख युवा नेते रवींद्रप्पा बेगडे यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. जय श्रीराम, जय श्रीराम. भैरवनाथाचा, भैरवनाथाचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. धन्यवाद. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या आणि जनतेच्या मनामध्ये बसलेल्या उमेदवार सौभाग्यवती मेघाताई प्रशांत भागवत, इंदोरी पंचायत समितीचे उमेदवार श्रीकृष्ण अण्णासाहेब बेगडे आणि आपल्या गावचा सुपुत्र आणि आपल्या गावचा स्वाभिमान आणि पार्टीसाठी ज्यांनी पार्टीचा आदेश पाळला, तुमचा आमचा सर्वांचा बंधू रवी निवृत्ती भाऊ शेटे, या तिघांच्या जुगलबंदीसाठी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. शांताराम बापूंनी या ठिकाणी भूमिका मांडली. ज्यावेळी निवडणुकीचं रणधुमाळी सुरू झाली, अनेक कार्यकर्त्यांना आपण त्या ठिकाणी विचारणा केली की आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय. निवडणूक अंगावर आलेली आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा अस्मितेचा विषय आहे. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. अनेक बैठका झाल्या, चर्चा झाल्या, परंतु या गटामध्ये आपले ताकदीचे सगळे उमेदवार होते. जरी चर्चा कुणाची झाली नाही तर प्रत्येक जण सांगत होता की भारतीय जनता पार्टीसाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल आणि पार्टीचा नक्कीच विजय करील, हा विश्वास या ठिकाणी कार्यकर्ता देत होता. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की निवृत्ती भाऊ शेटे, स्वर्गीय दिगंबरदादा बेगडे, सविताताई गावडे, प्रशांत अण्णा डोरे, नितीन भाऊ मराठे यांनी या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे मतदार हे कायम आपल्या सोबत राहिलेले आहेत, आपल्या उमेदवारांच्या सोबत राहिलेले आहेत. त्यामुळं आपल्यावरती अनेक चर्चेच्या माध्यमातून आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक निवृत्ती भाऊ शेटे यांच्या बाबतीत बोललं गेलं. आपला प्रत्येक कार्यकर्ता पार्टीसाठी जगणार आहे. मला त्या विषयांमध्ये जायचं नाही. योग्य वेळ आली की आपण सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देऊ. पण मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचंय की रात्रीचा दिवस करा, पण भारतीय जनता पार्टीला विजयी करा, हा शब्द देण्यासाठी तुमच्या इथे या ठिकाणी आलेलो आहे. ज्या ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी रवी बेगडे हा भारतीय जनता पार्टीसाठी लढल, हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मला तुम्हाला एक सांगायचं या ठिकाणी, मी निवृत्ती भाऊंना शब्द दिला होता की भाऊ रवीला आपण इकडनं लढू, मी श्रीकृष्णाला त्या ठिकाणी उतरवतो आणि नक्कीच ह्या जिल्हा परिषदेसाठी आपण ताकदीने उतरू. आणि मग प्रशांत अण्णा
भागवत ज्यावेळी आपल्या सोबत आले, नक्कीच ही सांगड इतकी चांगली बसलेली आहे तर 22 सेकंद काढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. तिन्ही कुटुंब ही बैलगाड्यामध्ये काम करणारी कुटुंब आहे, जनतेची सेवा करणारी कुटुंब आहे. मेघाताई या प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली आहे. प्रशांत दादा या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेला आहे. दिगंबर दादांचा वसा आणि वारसा घेऊन श्रीकृष्णाला त्या ठिकाणी आपण निवडणुकीत आणलेलं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष पार्टीची सेवा करण्याचं काम केलंय. तुमच्या सर्वांच्या सुखदुःखात उभं राहण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. आणि मी पहिल्यांदा तुमच्यासाठी सांगतो की दिगंबर दादांच्या नंतर या निवडणुकीला आमच्या कुटुंबातला एक प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीसाठी या ठिकाणी उभा आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो किती होऊ दे चर्चा, हे आपले तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होतील, हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांच्या वतीनं या उमेदवारांना शुभेच्छा देतो. आणि प्रचंड मताधिक्याने आपण 5 तारखेला कमळा समोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या विजयाचे शिल्पकार व्हा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य युवा नेते मावळ युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन भाऊ मराठे यांनी देखील या ठिकाणी या तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा द्याव्यात. आज खऱ्या अर्थाने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आमच्या छोट्या भगिनी मेघाताई प्रशांत भागवत, त्याचप्रमाणे आमचे बंधू वराळे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय रवींद्र भाऊ निवृत्ती भाऊ शेटे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाळाभाऊ भेगडे, मावळ तालुका मावळ विधानसभेचे प्रचार प्रमुख, ज्यांनी आपल्या बंधूंना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये विजयासाठी उतरवलं, श्रीकृष्ण भेगडे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देऊन त्यांना उतरवले असे आमचे रवींद्र आप्पा भेगडे, मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्ती भाऊ शेटे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्माननीय प्रशांत ढोरे, उपस्थित सर्वच मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या जीवावरती खऱ्या अर्थाने निवडणूक लढणार आहेत असे आमचे सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माता भगिनी आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने प्रत्येक उमेदवाराने आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की आम्हाला का निवडून द्यायचं. तर तिन्ही परिवारातले तिन्ही उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी कुटुंबातील एक बैलगाडा मालक पैलवानकी क्षेत्रामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना जनतेचा वसा आणि वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने जोपासला अशा तिन्ही परिवारातील हे उमेदवार. आणि ह्या तिन्ही परिवारातल्या उमेदवारांना येणाऱ्या 5 तारखेला कमळ या बटनापुढचं बटन दाबून आपणा सर्वांना त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच विश्वास आहे ही निवडणूक कोणत्या नेत्याची पोटरायची नाही, तर ही निवडणूक आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची. आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. नक्कीच आमचे तिन्ही उमेदवार हे 5 तारखेला कमळ या बटनापुढचं बटन दाबून 7 तारखेला विजयी होणार याची खात्री संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना लावते. पुन्हा एकदा मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आपल्या या तिन्ही उमेदवारांसाठी आपण 5 तारखेपर्यंत एकदम तन मन धनाने सर्वांनी काम करायचं आणि या तिन्ही उमेदवारांवरती जे भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला त्यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं अशी या ठिकाणी आणि प्रचंड मताने निवडून येणार अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय श्रीराम.
जिल्हा परिषद गटातील आमचे स्नेही प्रशांत भागवत आता बराचसा वापर झाला की प्रशांत अण्णा खरोखरच 4 वर्ष या गटात फिरतायत। घराघरात त्यांनी त्यांचा प्रचार केलेला आहे। तसेच माझे पुतणे रवींद्र निवृत्तीभाऊ शेटे यांना खरोखर अचानक ही उमेदवारी मिळाली, परंतु त्या उमेदवारीला आम्ही सर्व सामोरे जात आहोत। मित्रांनो, मला एकच सांगायचंय, हो तसंच आमचे दुसरे परमस्थेयी श्रीकृष्ण भेगडे रवींद्र आप्पाचे बंधू हेही आता निवडणुकीला सामोरे जात आहेत। मला बंधू भगिनी एकच सांगायचंय, प्रत्येक वेळी निवृत्ती भाऊ प्रत्येक वेळी सांगायचे की बापराव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले बाजीराव शेटे यांचा अनेक वेळा निवृत्ती भाऊंनी उल्लेख केला, परंतु ते या मतदारसंघातले ज्येष्ठ पुढारी काही वेळेस त्यांचं नाव घ्यायचं टाळतात। मग का टाळतात हे मला सांगता येत नाही। खरोखर ज्यांनी ज्या पंचायत समितीमध्ये चंचू प्रवेश करून दिला आणि आपल्या तालुक्याचं नाव त्यानंतर उज्ज्वल झालं की संपूर्ण पंचायत समिती ही भाजपच्या ताब्यात आली, परंतु खराब सिंहाचा वाटा त्यांचा आहे हे कुणालाही विसरता येणार नाही। म्हणून अनेक वेळा भावनी नेहमी नाव घेतलेले, परंतु ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा त्यांचं नाव घ्यावं असं मला वाटतं, कारण ते एक विश्वनाथ तात्यांबरोबर काम करणारे, केशवराव वाडेकरांबरोबर काम करणारे असे व्यक्तिमत्व होतं। आज ते गेले पडद्याच्या झाले जरी झाले असले तरी इतरांची नावं घेतली जातात, मग त्यांचं का नाही असं मला पुढाऱ्यांना विचारायचंय। आणि तेवढं बोलतो आणि मी माझं भाषण थांबवतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावीदास झालो त्यांचा। त्या संत वाड्मयाच्या अभ्यासाप्रमाणे प्रशांतभाऊ भागवत मेघाताई असतील, ज्या टायमाला आमच्या या गावातून आम्ही एक वारकरी संप्रदायाचं प्रमाण गाव वापरलं की ज्या टायमाला वारकरी संप्रदायाला अनुसरून स्वयंभू श्रीराम दिंडी सोहळा या ठिकाणी आम्ही स्थापन चालू करण्याचा विचार केला। प्रत्येकाने प्रत्येकाच्या माहितीप्रमाणे, प्रत्येकाच्या दानाप्रमाणे, प्रत्येकाच्या ज्ञानाप्रमाणे सांगितलं, पण वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाप्रमाणे, अध्यात्माच्या विषयाप्रमाणे भाऊंनी आम्ही सहज गेलो ऑफिसमध्ये। काय अडचण आहे महाराज? काय नाही भाऊ, आम्ही सोहळा काढलेला आहे, नवीनच आहे आणि त्या ठिकाणी खूप काय अडचणी, अडचण काही नेमकी ज्या टायमाला भाऊंचे उद्गार यायचे, तुम्हाला अडचण काय, नेमकी अडचण काय सांगावी, सहज सांगून गेलो। भाऊ नवीन वारी असल्या कारणानं आम्हाला भांड्याची मोठी अडचण। एक सांगू वाटत की या दुई उभयतांनी मला एक कन्या आहे, मी कन्यादान केलंय, तो बाप सुद्धा त्या कन्यादानात कुठेतरी कास कसर करतो, हलकी तरी घेतो, जड तरी घेतो। या दुई उभयतांनी ह्या स्वयंभू श्रीराम दिंडी सोहळ्याला असं कन्यादान केलं की आमच्या 5 पिढ्या जरी गेल्या तरी ती भांडी संपणार नाही। ह्या विषयावर असं बोलायचे की भाऊ संत परंपरेचा तुमच्या मागे मोठा अभ्यास आहे, त्या पांडुरंग चरणी स्वयंभू श्रीरामाच्या चरणी विनंती की केलेल्या भाऊचा सत्कार मला येत दे। एवढं बोलून थांबतो। रामकृष्ण हरी, राम। मावळ तालुक्याच्या प्रचाराचा शुभारंभ आज नवला गुंबरे गावचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरू होत असताना इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटातील भाजप सेना युतीच्या
लाडक्या उमेदवार माझी लहान बहीण मेघाताई प्रशांतदादा भागवत आणि वराळे पंचायत समिती गणाचे उमेदवार रवी निवृत्तीभाऊ शेटे, इंदोरी पंचायत समिती 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मला वाटतं रात्री काहीतरी 8:30 ते 9:30च्या दरम्यानची वेळ होती आणि नवला गुंबरे गावात आम्ही एका बैठकीच्या निमित्ताने आलो होतो आणि टीव्हीला त्या ठिकाणी बातमी आली की भाजप, मगाशी उल्लेख झाला ज्या आमच्या भगिनींनी गेली 4 वर्षापेक्षा जास्त काळ, मग तो पूर्वीचा आमचा इंदोरी सोमवारणे जिल्हा या भागातल्या सामान्य व्यक्तीच्या सुखदुःखाबरोबर प्रत्येक कुटुंब माझं समजून ज्या महिला भगिनींनी या भागात काम केलं त्या आमच्या भगिनीचं नाव आहे मेघाताई भागवत. याचा मला अभिमान आहे. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटतं एक 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझी आणि प्रशांत दादा भागवत यांची भेट झाली आणि प्रशांत दादा म्हणला माझ्यापेक्षा माझ्या पत्नीचं जनतेमध्ये जाऊन काम करायची जी भावना आहे. एक दिवस नवला गुंबरे गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आले असता एका कुटुंबाला, आदिवासी कुटुंबाला, वस्तीला त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती आणि मेघाताई दुसऱ्या दिवशी घरी गेल्यानंतर प्रशांत दादाला सांगितलं, हो मी या भागात काम करेल. पूर्वी म्हणले की बाळा बेगडे आणि गणेश बेगडे यांचं देखो कल का इशाराही काफी आहे. त्यामुळं टिक 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 7 तारखेनंतर बंद केल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आता मी एक वाक्य बोलतो, तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय. 4 दिवसापूर्वी सभेत काय सांगितलं काका? काय म्हटले? एकटा बास. काय म्हटले? आता मी म्हणा, तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय. ग्रामपंचायतीचं कमिशन खाण्यासाठी, एका निधीचं कमिशन खाण्यासाठी अहो तुमच्या गावच्या पाणी योजनेचे 20% कमिशन खाण्यासाठी, बहीण भावाच्या हिश्श्यामधलं कमिशन खाण्यासाठी गेलो. रवी आप्पा त्या ठिकाणी होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मेघाताई भागवत, प्रशांतदादा भागवत यांचा प्रवेश झाला. मी रवीला न विचारता रवी शेटेची उमेदवारी जाहीर करण्याचं काम केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केलं. याचा विश्वास देण्यासाठी मी नवला गुंबरे गावामध्ये आलेलो आहे. कारण भाऊंनी सांगितलं होतं, खरं तर मी माफी मागतो, माझा आवाज बसलाय. गेले 4 दिवस आम्ही दिवस रात्र तालुक्यामध्ये पळतोय आणि त्या ठिकाणी निवृत्ती भाऊंनी सांगितलं की आमच्या गाव पातळीवर बैठक झालेली आहे, चर्चा झाली आणि गावात ज्याला पहिली उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी संपूर्ण गाव थांबेल. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नवला गुंबरे ग्रामस्थ? हे चूक आहे का? बरोबर आहे सांगा. बरोबर आहे ना? मग त्या ठिकाणी आम्ही वाट पाहिली. उमेदवारी तुम्ही कधी जाहीर केली हो? रवी शेटेची उमेदवारी पहिली जाहीर झाली का राजू कडलकची उमेदवारी पहिली जाहीर झाली? बरोबर ना? मग आम्ही वाट पाहिल्यानंतर आम्ही पक्ष म्हणून त्या ठिकाणी निर्णय केला आणि रवी शेटे यांची उमेदवारी जाहीर केली. आज मला नवला गुंबरे ग्रामस्थांना विनंती आहे, या तालुक्याला जर विकासाची गती द्यायची असेल, देशात कोण आहे हो? भाजप आणि मोदी सरकार आहे ना.
महाराष्ट्रात कोण आहे? देवाभाऊ. मग देवाभाऊच्या लाडक्या बहिणींच्या वतीने लाडकी बहीण मेघाताई भागवत उभी आहे, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांच्या लाडक्या बहिणींकडे मी या ठिकाणी विनंती करतो की या निवडणुकीत आपण पुणे जिल्हा परिषद मध्ये मेघाताई भागवत या सर्वात जास्त मताने विजयी झाल्या पाहिजे असा संकल्प आजच्या या सभेच्या निमित्ताने केला पाहिजे. रवी भाऊ तू काळजी करू नको. आम्ही काळजी करीत नाही, काळजी घेतो. मी या गटात आजपासून पूर्ण वेळ फिरणार आहे, पूर्ण वेळ फिरणार आहे. मग वराळे असेल, जांभूळ असेल, साते असेल, ब्राह्मणवाडी असेल, मोहितेवाडी असेल, आमचा आंबी असेल, वारंगवाडी असेल, नवला कुंभरे, राजपुरी, ही सगळी गावं आमचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार तर करतीलच, परंतु उद्याच्या काळात या भागातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो म्हणजे बायपास, रस्त्याने जाताना होणारे अपघात, या भागाच्या विकासाला गती देण्यासाठी चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या माध्यमातून आपण घेऊ. आपल्या गावामध्ये विरोधक येतील, आपल्याला सांगतील अहो यांना निधी कुठून आणणार आहे निधी. अहो देवाभाऊनी सही केल्याशिवाय महाराष्ट्रात कुणालाच निधी मिळत नाही, एवढं जरी तुम्हाला माहिती असलं तरी पुष्कळ झालं. तुम्हाला जे प्रश्न सुटत नाही ना ते मला सांगा आता आजपासून. कारण या भागातली 700 एकर जमीन जिच्यावर 30 वर्ष MIDCचे शिक्के होते, सोपनदादा नरवडे आहेत का? आज आमच्या बाजीराव भाऊ शेटेंची आठवण होते, कारण त्यांनी ज्या भागामध्ये संघर्ष केला तो हा भाग. म्हणून या भागातली 700 एकर जमीन 2019 ला आम्ही MIDCचे शिक्के काढले. माझ्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की ते MIDCचे शिक्के काढण्यासाठी बाळा बेगडेला 1 रुपया दिला, एवढं सांगावं फक्त. किती भाऊ? 1 रुपया. जर आताच्या महाशयला सांगितलं असतं ना तर 700 एकर मधली काय झाली असती, आमचं शेतकरी शिल्लक राहिलं नसतं. कारण आम्ही भाऊंना शब्द दिला होता, तुमच्या जमिनीची पूर्णपणे जबाबदारी माझी, MIDCचे शिक्के काढून दिल्याशिवाय राहणार नाही. 700 एकर जमीन शेतकऱ्याला परत मिळवून देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये मिळालं. आज आमचा शेतकरी सुखी झाल्याचा आनंद आहे. मग उद्याच्या काळातल्या या भागातले कुठलेही प्रश्न असू द्या, मी 3 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना सांगितलं की आमच्या पंचायत समितीमध्ये आमचे 10 उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे आमचे 5 उमेदवार, अहो त्या ठिकाणी तर विजयी होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं चित्र तालुक्यात उभं राहिले. परंतु मग त्याच्यामध्ये आमच्या मेघाताई, श्रीकृष्ण आणि रवी मागे राहील का? राहील का? मग आता तुमची जबाबदारी घराघरात जायचं, मीच उमेदवार आहे, माझ्यासाठी मतदान करा, माझ्यासाठी यांना आशीर्वाद द्या, हे आवाहन करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. आमचा सुनील शेटे असेल, आमचं 2 व्हीलरवाला सुनील शेटे, त्यांच्या वडिलांची बी ती 2 व्हीलर मला आजही आठवते. असा आमचा सुनील जरी आज नसला तरी देखील या गावात क्रिकेट खेळणारे माझे अनेक मित्र आहेत. रवी आप्पा तुम्ही बैलगाड्या शर्यतीतले, आम्ही क्रिकेट मधले. तुम्ही तिकडे जुगलबंदी करताय, आम्ही इकडे चौकार षटकार मारल्याशिवाय राहत नाही. या निवडणुकीत जुगलबंदी आमच्यात नाहीये. मेघाताई म्हणजे प्रशांतदादा भागवत, रवी आणि श्रीकृष्ण यांच्यात नाहीये. समोरच्यांकडे बैलगाडाच नाहीये. आहे का?
सांगा चला, त्यांनी त्यांचं बैलगाड्याचं नाव सांगा, आहे का भाऊ? त्यामुळं आता फळी फोड कुणाची बारी बसणार? हा? त्यामुळं समोरच्यांनी आता माघार घेतल्यासारखं चित्र आहे. आपली जुगलबंदीमध्ये आपली बारी फळी फोड होणार म्हणजे होणार, हा 100% विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांना विनंती करतो, शेवटचे 12-13 दिवस राहिले. 5 तारखेला मेघाताईंनी, रविभाऊंनी आठवण केलेली आहे मतदान करायचं. मतदानाची वेळ किती आहे? 7:30 ते 5:30. सकाळी आपल्या घरातलं पहिलं मतदान करून घ्यायचं, आपल्या भागातलं मतदान जास्तीत जास्त करून घ्यायचं. आणि आजच मी पोलीस खात्याला आणि निवडणूक आयोगाला विनंती करतो की आमच्या तालुक्याच्या या प्रचारामध्ये चुकीच्या पद्धतीने कुणी दादागिरी, हुकुमशाही करण्याचा प्रयत्न केला, कुणी जर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला, तर भारतीय जनता पक्ष सेनेचे कार्यकर्ते त्याला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय आता राहणार नाही. म्हणून 5 तारखेला आपण प्रचंड मताने, आपलं कुठलं चिन्ह आहे? कुठलं? कमळ एवढ्या जोरात त्या ठिकाणी विजयी करा. पुणे जिल्ह्यात आमच्या मेघाताईच्या रूपाने, पंचायत समितीमध्ये आमच्या रवी आणि श्रीकृष्णाच्या रूपाने हे कमळ फुलल्याशिवाय आता राहणार नाही, एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण वराळे आणि इंदुरी या गटातील आणि गणातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आपण या ठिकाणी वाढवलेला आहे. प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल सर्वांचा आभार मानून हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. 1 मिनिट. उद्या सकाळी म्हणजे उद्या दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे काले पंचायत समिती गणामध्ये दत्ताभाऊ गुंड जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि सीमाताई ठाकर पंचायत समितीच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी पवनानगरला दुपारी 11 वाजता आणि 2:30 वाजता चांदखेड पंचायत समिती गणामध्ये सुवर्णाताई बाळासाहेब गोटकुले यांच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. आपण आपल्या भागातच प्रचार करा. तालुक्यातली मंडळी त्या त्या भागात प्रचार करतील. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.